नमस्कार, जय भीम, अस्सलाम वालेकुम. शास्त्रीय काल मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला बघतो की लोकांना साध्या साध्या गोष्टीची माहिती नसते. लोक ग्रॅज्युएट होऊन जातात पण त्यांना साध्या साध्या गोष्टी माहिती नसतात. जसे की लोकसभा आणि राज्यसभेमधला फरक काय आहे, खासदार आणि आमदारमधला फरक काय आहे, इवन 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधला फरक काय आहे, हे खूप साऱ्या लोकांना माहिती नसतं. जसं आता शेतकऱ्यांचा प्रोटेस्ट चालू आहे तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे काय असतं हे माहीत नाही आहे. खूप सारे लोक आपल्याला देशभक्त म्हणतात पण त्यांना आपल्या देशाला प्रोटेक्ट करण्यासाठी आर्म फोर्सेस कोणकोणते आहेत याची माहिती नसते. खूप लोक कंप्लेंट करत असतात की सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही आहे सरकार आमच्यासाठी. पण त्यांना याच वेळी सरकारने त्यांच्यासाठी कोणकोणत्या स्कीम, कोणकोणत्या उपाययोजना लॉन्च केलेल्या आहे याची माहिती नसते. तर मी माझ्या चॅनलद्वारे इनिशिएटिव्ह टू रिड्यूस इन्फॉर्मेशन असिमेट्री म्हणजे माहितीचा अभाव दूर करण्यासाठी घेतलेला पुढाकार, याद्वारे आपल्या समाजामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेमचं समाधान काय आहे आणि सरकारने आपल्यासाठी कोणकोणत्या स्कीम, कोणकोणत्या उपाययोजना लॉन्च केलेल्या आहेत हे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वप्रथम आज टॉपिक कव्हर करणार आहोत क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की आपल्या लोकसभेमध्ये जवळपास 43% खासदारांविरोधात कोर्टामध्ये क्रिमिनल केस पेंडिंग आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 288 पैकी 176 आमदारांविरोधात कोर्टामध्ये क्रिमिनल केस पेंडिंग आहे आणि 288 पैकी 113 जणांविरोधात म्हणजे 40% जणांविरोधात सिरियस क्रिमिनल केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आता या सिरियस क्रिमिनल केसेस म्हणजे कोणत्या? मर्डर करण्याचा प्रयत्न, महिलांविरुद्ध अत्याचार, किडनॅपिंग अशा टाईपच्या सिरियस क्रिमिनल केसेस त्यांच्या विरोधात पेंडिंग आहेत. तर आता आपण जाणून बघूया की हे क्रिमिनल्स आपल्या पॉलिटिक्समध्ये एंटर कसे होतात, लोक त्यांना का निवडून देतात. साधे माणसं म्हणजे ज्यांना समाजाची पूर्ण जाण आहे, ते आपल्या समाजाची पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, त्यांना लोक का निवडून देत नाहीत, याच्या मागचे वेगवेगळी कारणे काय आहे ते आता आपण जाणून बघूया. तर मित्रांनो, सर्वात पहिलं कारण आहे क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्सचं, की हे क्रिमिनल्स लोक आपल्या पॉलिटिक्समध्ये आले तर त्यांच्या हातात पूर्ण सत्ता, पूर्ण पॉवर, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी येते. तर ते त्यांच्या सहाय्याने काय करू शकतात, त्यांचे जे काही काळे कामं आहे ना, त्यांचे किंवा त्यांच्याच नातेसंबंधीचे, त्यांच्या खास माणसांचे जे काही काळे कामं आहेत ते चांगल्या रीतीने पार पाडू शकतात. आता काळे कामं म्हणजे कोणते? इलिगल लँड मायनिंगचा बिझनेस झाला, इलिगल कोल मायनिंगचा बिझनेस झाला, इलिगल ड्रग्सचा बिझनेस झाला, हे काही जे काही काळे काम आहे ते चांगल्याने ते पार पाडू शकतात, कारण त्यांच्या हाती पूर्ण पोलीस, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी येते, तर ते त्यांच्या विरोधात ॲक्शन घेऊ शकणार नाही. दुसरं काय आहे, आता हा क्रिमिनल्स आहे, त्याच्या विरोधात कोर्टामध्ये केस पेंडिंग असणार, पण काय होते की त्याच्या अंडर पोलीस येते, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी येते, तर तो काय करू शकतो की पुरावा मिटवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि पोलिसांना पण आदेश देऊ शकतो की ज्याच्या विरोधात जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते डिले कर, म्हणजे त्याला लांब निवर नाही. आणि ॲट द सेम टाईम तो काय करू शकतो, आता तो क्रिमिनल्स आहे तर त्याच्या दुश्मन असणारच आणि त्याच्या विरोधात जर कोर्टामध्ये केस पेंडिंग असली तर तो काय सांगेल पोलिसांना, पूर्ण हात देईल पोलिसांना तो की ती लवकरात लवकर सॉल्व करा. हा एक प्लस पॉईंट पण म्हणू शकतो. अजून कारण आहे एक क्रिमिनल्स लोकांचं पॉलिटिक्समध्ये एंटर होण्याचं, भ्रष्टाचार. आता क्रिमिनल्स लोकांना तर समाजसेवा काही करायची नसते, त्यांना पैसेच कमवायचे असते, पैसे आणि त्यांना पॉवर पाहिजे असतो. तर काय असते, पॉलिटिक्समध्ये आल्यावर खूप स्कोप करायचा असतो, खूप स्कोप असतो भ्रष्टाचार करण्याचा. आता ह्या भ्रष्टाचाराचे 2 टाईप आहे, एक्सप्लिसिट टाईपचा भ्रष्टाचार आणि इम्प्लिसिट टाईपचा भ्रष्टाचार. एक्सप्लिसिट टाईपचा भ्रष्टाचार म्हणजे जो आपल्याला डायरेक्ट दिसतो, जसे आपण तहसीलमध्ये, जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथे काम नाही तिथे आपण पैसे देतो, म्हणजे हा झाला एक्सप्लिसिट टाईपचा भ्रष्टाचार. पण हा 5%पेक्षा कमी आहे. पण जो इम्प्लिसिट टाईपचा भ्रष्टाचार आहे, जो आपल्याला दिसत नाही, हा 95%पेक्षा जास्त टाईपचा भ्रष्टाचार आहे. याच्यामध्ये काय होते, हे क्रिमिनल्स लोक जेव्हा पॉवरमध्ये येतात तेव्हा जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात ना, रोडचे, कन्स्ट्रक्शनचे, पाईपलाईनचे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात ते आपल्या खास माणसांना, आपल्या परिवारातल्या लोकांनाच देतात आणि त्याच्यामध्ये त्यांचे रेट फिक्स असतात. त्यामुळे त्यांना खूप भ्रष्टाचार करता येतो. आणि तुम्ही पण बघितलं असेल, एखादी आमदार, एखादी खासदार निवडून येण्याच्या आधी आणि निवडून आल्यानंतर 5-10 वर्षांनी त्याच्या संपत्तीमध्ये 100 पटीने, 1000 पटीने वाढ झालेली असते. त्याच्या संपत्तीमध्ये नाही तर त्याच्या पत्नीच्या, त्याच्या मुलाबाळाच्या, त्याच्या दूरदूरच्या रिश्तेदारांच्या संपत्तीमध्ये खूप वाढ झालेली असते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच एक रिसर्च केलेला आहे सेंटर फॉर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने. त्याच्यामध्ये असं माहीत झालं आहे की आपल्या आमदारांच्या संपत्तीमध्ये 2014 ते 2019मध्ये जवळपास 73 पटीने वाढ झालेली आहे. अजून एक कारण आहे इन्व्हॉल्वमेंट ऑफ द ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा.
या क्रिमिनल्स लोकांजवळ खूप काळा पैसा असतो, कारण हे खूप काळे कामं करत असतात. त्यामुळे काय होते, जेव्हा इलेक्शनची फंडिंग असतं ना, त्यामध्ये हे खूप सारा हा काळा पैशाचा वापर करत असतात. जरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लिमिट सेट केली असली की एखाद्या खासदाराला जर निवडणूक लढायची असेल तर तो इलेक्शन फंडिंगवर 70 लाखच्या वरती पैसे खर्च करू शकणार नाही आणि एखादी आमदार 30 लाखच्या वरती पैसे खर्च करू शकणार नाही. पण ही लिमिट रियालिटीमध्ये फॉलो होत नाही. आताच एक आपलं 2019चं लोकसभाचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये एक रिसर्च केलेला आहे सेंटर फॉर मीडिया स्टडीजने. त्याच्यामध्ये असे फाइंड आउट झाले आहे की जवळपास 55,000 ते 60,000 करोड रुपये खर्च करण्यात आले इलेक्शनवर. म्हणजे एका खासदारावर जवळपास 100 करोडच्या वरती पैसे खर्च करण्यात आले. आता यामुळे काय होत आहे की जे साधे माणसं आहेत, जे मिडल क्लास माणसं आहेत ना, ते पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट होत नाही आहे. कारण त्यांना तेवढी संपत्ती कमवण्यासाठीच पूर्ण जिंदगी लागते. आणि ठीक आहे, त्यांनी पॉलिटिक्समध्ये एंटर होतो म्हटलं आणि रिस्क घेतो म्हटलं तर काय होईल, तो जर जिंकला नाही इलेक्शन तर त्याची पूर्ण संपत्ती चालली जाईल. कारण त्याला त्यांच्या अपोजिशन पार्टी एवढे तरी पैसे खर्च करावे लागेल फंडिंगवर, नाहीतर तो जिंकूच शकणार नाही. आणि ठीक आहे, तो जिंकून पण आला आणि तो जर इमानदार असला तर तो एवढे करोडो पैसे कमवूच नाही शकणार 5 वर्षामध्ये. त्यामुळे काय होत आहे की हे आपले मिडल क्लास माणसं आपल्या पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट होत नाही आणि त्यामुळे आपल्या समाजाची प्रोग्रेस काय खुंटून राहिलेली आहे. अजून एक कारण आहे आपली जनता. आपल्या देशाची जे काही आता हालत आहे ती आपल्या जनतेमुळेच आहे. जनता काय बघते, एखाद्या पॉलिटिशियन उभा राहतो निवडणुकीला तर त्याच्याजवळ किती पैसा आहे, त्याची जात काय आहे, त्याची पार्टी कोणती आहे, तो किती गाड्यांनी प्रचार करायला येतो, त्याचे बॉडीगार्ड किती आहे, तो कोणत्या कोणत्या तऱ्हेचे गिफ्ट वाटतो, किती पैसे देतो, दारू वाटतो की नाही, असे बघत असते जनता. जनता कधीच विचारत नाही त्या पॉलिटिशियनला की सर आमच्या एरियामध्ये हे ॲग्रिकल्चरचे प्रॉब्लेम आहे, आमच्या एरियामध्ये हे एज्युकेशन सिस्टीमची प्रॉब्लेम आहे, आमच्या एरियामधले हे हेल्थचे प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही कसे सॉल्व कराल, तुमचं विजन काय आहे आमचा एरिया डेव्हलप करण्यासाठी, हे लोक कधीच विचारत नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम वाढतच चाललेला आहे आणि हे क्रिमिनल्स लोक आपल्या पॉलिटिक्समध्ये एंटरच होत आहेत. अजून एक कारण आहे आपली एज्युकेशन सिस्टीम. आपण 5वी ते 10वीपर्यंत तरी कमीत कमी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे शिकत असतो. पण आपल्याला ग्रॅज्युएट होतपर्यंत, खूप साऱ्या जणांना म्हणत आहे मी, सगळ्या जणांना नाही म्हणत आहे, ग्रॅज्युएट होतपर्यंत साध्या साध्या गोष्टी म्हणजे खासदार आणि आमदारमधला फरक काय आहे, इकॉनॉमी कशी वर्क करते, ह्या साध्या साध्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे काय होत आहे, हा आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा फॉल्ट आहे. त्यामुळे काय होते, आपल्यासारखे मुलं म्हणजे साधे मुलं इलेक्शनला जातात, कोणाला वोट देत आहोत तेच समजत नाही, फक्त पार्टी पाहून ते वोट देत असतात. हे आहे. अजून काय आहे, पॉलिटिकल पार्टीज पण याला रिस्पॉन्सिबल आहे. पॉलिटिकल पार्टीज म्हणजे कसं, आपल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये इंटरनल डेमोक्रेसी म्हणजे आंतरिक लोकशाहीचा अभाव आहे. काय असतं, जे काही डिसिजन घेतले जातात पॉलिटिकल पार्टीमध्ये ते एका माणसाच्या सहाय्याने घेतले जातात. जर पॉलिटिकल पार्टीमध्ये आंतरिक डेमोक्रेसी असली, फॉर एक्झाम्पल एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये 100 लोक आहेत आणि आपण 100 लोकांचं पण मत घेतलं तर हे क्रिमिनल्स आपल्या पॉलिटिक्समध्ये एंटर होऊ शकणार नाही. कारण 100 लोक वेगवेगळे विचार सांगेल की हा आपल्या समाजासाठी बरा माणूस नाही म्हणून. अजून एक कारण आहे सर्वात शेवटचं, आपली न्यायव्यवस्था. तुम्हाला ऐकून इथं पण आश्चर्य होईल की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये जवळपास 3 करोडच्या वरती केसेस पेंडिंग आहे. त्यामुळे काय होते, एक केस सॉल्व्ह व्हायला 20 वर्ष, 30 वर्ष, पूर्ण जिंदगी चालली जाते तरी ते केस चालूच राहते. आणि हे क्रिमिनल्स आपल्या पॉलिटिक्समध्ये आले तर ते काय होते, केस चालूच राहते. कारण पोलीस त्यांच्या अंडर येते तर ते त्यांच्या विरोधात ॲक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे हे केस चालूच राहते हे, आणि क्रिमिनल्स आपल्या पॉलिटिक्समध्ये एंटर होऊनच राहिलेले आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण आता जाणून बघूया की आता क्रिमिनल्स आपल्या पॉलिटिक्समध्ये आले तर त्याचा आपल्या समाजावर, आपल्या देशावर काय काय परिणाम होतो. तर सर्वात पहिला परिणाम होतो, कायदा तोडणारेच कायदा बनवणारे बनतात. मला एक गोष्ट सांगा, ज्याने महिलेविरुद्ध अत्याचार केलेला आहे तोच माणूस स्वतः कायदा कसा बनवेल की महिलांविरुद्ध अत्याचार झाले नाही पाहिजे म्हणून. हा एक प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे. दुसरा प्रॉब्लेम काय होऊन राहिलेला आहे, भ्रष्टाचार चालूच आहे. ज्या काही स्कीम आहे त्या ग्राउंड लेवलवर पोहोचतच नाही आहे. इन्कम गॅप वाढतच आहे. म्हणजे काही % लोकांजवळच म्हणजे खूप सारी संपत्ती आहे आणि खूप सारे लोक गरीब बनतच आहे. आणि अजून काय होत आहे, जे आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी आहे, जे पोलीस आहे, ते चांगल्या पद्धतीने कामच करू शकत नाही आहे. कारण हे क्रिमिनल्स लोक काय सांगतात, त्यांना त्यांच्या मताने काम करायला लावतात. आणि एखादा जर IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर चांगल्या पद्धतीने काम करतो म्हटलं, त्याने ऑटोनॉमीने काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा ट्रान्सफर केलं जातं. त्यामुळे काय होतं की हे
हे असे प्रॉब्लेम होऊनच राहिलेले आहेत आणि जे फंक्शनिंग होऊन राहिलेली आहे, जी आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीची फंक्शनिंग, जो काही भ्रष्टाचार आहे तो चालूच आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता आपण जाणून बघूया की सरकारने काय काय केलेलं आहे की हे क्रिमिनल्स लोक आपल्या पॉलिटिक्समध्ये आले नाही पाहिजे. तर मला एक सांगा, आपल्या पॉलिटिक्समध्ये जवळपास 50% वरती क्रिमिनल्स लोक आहे आणि मग ते स्वतः विरोधातच कसा कायदा बनवेल की ते पॉलिटिक्समध्ये आले नाही पाहिजे म्हणून? तर काय झालं आहे की सरकारने याच्या विरोधात काहीच केलेलं नाही आहे. जे काही केलेलं आहे ना ते सुप्रीम कोर्टने केलेलं आहे. आता आपण जाणून बघूया की सुप्रीम कोर्टने वेगवेगळ्या जजमेंट्समध्ये काय काय सांगितलं आहे की हे क्रिमिनल्स लोक आपल्या पॉलिटिक्समध्ये आले नाही पाहिजे. तर पहिली जजमेंट आहे 1999ची, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की एखाद्या पॉलिटिशियनला, म्हणजे एखाद्या क्रिमिनल पॉलिटिशियनला जर निवडणूक लढवायची असेल तर त्याला त्याची संपत्ती, त्याच्या विरोधात किती क्रिमिनल केसेस पेंडिंग आहे, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, हे त्याला डिक्लेअर करावे लागेल. 2013मध्ये लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टने जो आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट होता त्यामध्ये असं होतं की एखाद्या माणसाला जर 2 वर्षाची सजा झाली तर ते 2 वर्ष आणि त्याच्यानंतर 6 वर्ष त्याला निवडणूक लढता येणार नव्हती. पण यामध्ये कसं होतं की जो करंट MP किंवा MLA आहे ना, तो हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्या विरोधात अपील करून तो आपल्या पोझिशनवर राहू शकत होता. पण सुप्रीम कोर्टने काय केलं की हे प्रोव्हिजन स्ट्रक डाऊन केली, म्हणजे मागे घेतली. पण काय केलं 2017मध्ये सरकारने अजून हे जुनी प्रोव्हिजन वापस आणली. म्हणजे काय सांगितलं की जे करंट MP किंवा MLA आहेत ते त्यांच्या पोझिशनवर राहू शकतात आणि ते त्यांच्या विरोधात जे काही केस प्रूव्ह झाली ते हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतात. 2013मध्येच सुप्रीम कोर्टने नोटाचा ऑप्शन अवेलेबल केला. म्हणजे जेव्हा आपण इलेक्शन लढायला जातो ना, तेव्हा सर्वात खाली नॉन ऑफ द अबावचा ऑप्शन असतो. त्यामध्ये काय असतं, जर आपल्याला एखादी कॅन्डिडेट आवडत नसेल तर काय करू शकतो, आपण एकालाही वोट नाही देऊ शकत आणि त्या नोटाचा वापर करू शकतो. अजून 2017मध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टने, फास्ट ट्रॅक कोर्ट इस्टॅब्लिश करायला सांगितले. म्हणजे जे काही क्रिमिनल्स लोक आहेत ना, त्यांच्या विरोधात ज्या काही केस सुरू आहेत त्या लवकरात लवकर सॉल्व्ह होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट इस्टॅब्लिश करा असे डायरेक्शन सुप्रीम कोर्टने सरकारला दिली आणि ती केस 1 वर्षाच्या आत सॉल्व्ह झाली पाहिजे असं पण सुप्रीम कोर्टने सरकारला सांगितलं. पण हे काही होऊन नाही राहिलेलं आहे. अजून आता रिसेंटली सुप्रीम कोर्टने पॉलिटिकल पार्टीजना आणि कॅन्डिडेटना अशा डायरेक्शन दिल्या की तुमच्या विरुद्ध ज्या काही क्रिमिनल केसेस पेंडिंग आहे ते तुम्हाला न्यूजपेपरमध्ये, TV चॅनलमध्ये सांगावं लागेल. आणि पॉलिटिकल पार्टीला पण डायरेक्शन दिल्या की त्यांना सांगावं लागेल की त्यांनी जर एखाद्या क्रिमिनल कॅन्डिडेटला जर तिकीट दिली तर त्यांना सांगावं लागेल की तुम्ही ह्या कॅन्डिडेटला तिकीट का दिली, क्रिमिनल केसेस याच्या विरोधात पेंडिंग असून तुम्ही ह्या कॅन्डिडेटला तिकीट का दिली. आणि जर पॉलिटिकल पार्टीज किंवा ह्या म्हणजे कॅन्डिडेटने जर हे केलं नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट चार्ज त्यांच्यावर लावण्यात येईल असं सुप्रीम कोर्टने जाहीर केलं. पण रियालिटीमध्ये काय होते की ह्या पॉलिटिकल पार्टीज आणि कॅन्डिडेट्स काय करतात, हे सगळे ते रूल फॉलो करतात. पण काय करतात माहीत आहे का, जो न्यूजपेपर, जे TV चॅनल लोक पाहत नाही ना, त्या न्यूजपेपरमध्ये, त्या TV चॅनलमध्ये हे ॲडव्हर्टाईज देतात. त्यामुळे लोकांना माहीतच नाही होत की याच्या विरोधात किती क्रिमिनल केस पेंडिंग आहे, याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. अजून मी तुम्हाला सांगितलं होतं फास्ट ट्रॅक कोर्टचं, पण ते पण काही सरकारने त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस होऊनच राहिलेली नाही आहे. आणि नोटाचा ऑप्शन काय आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण म्हणजे त्यांना वोट नाही देऊ शकत, पण दुसरे वोट देतं ना आणि तो जिंकूनच येऊन जातो. आणि लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया जी 2013ची जी केस आहे ते सरकारने रिव्हर्स केलेली आहे. त्यामध्ये काय होते की आता करंट MP आणि MLA त्यांच्या पोझिशनवर राहू शकतात क्राईम केलेला असला तरी त्यांनी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता आपण बघूया की क्रिमिनल्स लोक पॉलिटिक्समध्ये आले नाही पाहिजे त्याच्यासाठी काय झालं पाहिजे. तर सर्वात पहिलं आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने रिकमेंडेशन दिली की जर एखाद्या माणसाने क्राईम केला आणि त्या क्राईमची सजा जर 6 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला निवडणूकच लढता आली नाही पाहिजे. पण ही प्रोव्हिजन काय आहे, ही रिकमेंडेशन काय आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 20-30 वर्षापासून सांगत आलेली आहे. पण सरकार ते काही इम्प्लिमेंट करत नाही आहे आणि ते करणार पण नाही. दुसरा ऑप्शन काय असू शकतं की सरकारने लवकरात लवकर स्पेशल कोर्ट किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट इस्टॅब्लिश केले पाहिजे. 1 वर्षाच्या आत या क्रिमिनल्स लोकांविरुद्ध केसेस प्रूव्ह झाल्या पाहिजे, पण ते पण सरकार करणार नाही. अजून काय आहे, नोटाचा ऑप्शन. जर नोटामध्ये 20-30% लोकांनी नोटाचा जर वापर केला तर तिचे इलेक्शन कॅन्सल झाले पाहिजे आणि जे काही कॅन्डिडेट उभे होते ना त्यांना डबल सीट मिळालीच नाही पाहिजे. पण हे सरकार करणार नाही.
अजून काय व्हायला पाहिजे की इन्कम, तुम्ही बघितलंच असेल की एखादा पॉलिटिशियन निवडून आला त्याच्या 5 वर्षानंतर त्याच्या संपत्तीमध्ये किती वाढ झालेली असते. तर काय केलं पाहिजे की जे काही इन्कम टॅक्स ऑफिशियल आहे, ज्या काही एजन्सीज आहेत, त्यांना पूर्ण ऑटोनॉमी द्यायला पाहिजे की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा याच्या विरोधात की तुमची याची संपत्ती एवढी वाढलीच कशी. पण हे पण सरकार करणार नाही आहे. तर आपल्याला 2च ऑप्शन उरतात शेवटी की जे काही फिजिबल ऑप्शन आहेत, पॉसिबल आहेत, ते म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम आणि आपली जनता. आणि आपली एज्युकेशन सिस्टीम काय आहे, रट्टावर फोकस करतं ना की लॉजिक बेसवर. तुम्हाला एक एक्झामचा क्वेश्चन सांगतो, त्याच्यामध्ये असं विचारलं की सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट म्हणजे सविनय कायदेभंग मुवमेंट ही कोणत्या तारखेला लॉन्च झाली, कोणत्या वारी लॉन्च झाली. मला एक सांगा, ही सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट कोणत्या तारखेला, कोणत्या वाराला लॉन्च झाली, याचा फायदा काय आहे. मुलं काय करतात, रट्टा मारून टाकतात, नाही काही दिवसांनी विसरून जातात आणि त्याचा त्यांच्या लाईफमध्ये काहीच फायदा होत नाही. याच्यापेक्षा त्या मुवमेंट कशासाठी लॉन्च केली, त्याचे आउटकम काय आले, त्या मुवमेंटपासून आता आपण काय शिकू शकतो, अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारायला पाहिजे, ना की कोणत्या तारखेला, कोणत्या वारला लॉन्च झाली. अजून आजकाल काय झालं आहे, नवीन ट्रेंड इमर्ज झाला आहे. आता काय करतात मुलं, कॉन्व्हेंटपासूनच ट्युशन लावतात. म्हणजे कॉन्व्हेंटमधून आलं की ट्युशनमधून आल्यावर अजून अभ्यास. आपण एवढा अभ्यास करून जर आपले बेसिक कन्सेप्ट ग्रॅज्युएशन होतपर्यंत क्लिअर होत नसेल तर त्या एज्युकेशन सिस्टीमचा फायदा काय आहे. ठीक आहे ना. त्यामुळे काय झालं पाहिजे की लॉजिक बेसवर फोकस करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवरचं अभ्यासाचं बर्डन कमी झालं पाहिजे. आणि सरकारने त्याच्यासाठी स्टेप पण घेतली आहे, जी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, नो डिटेन्शन पॉलिसी. त्यामध्ये असं सांगितलं आहे सरकारने की 5वी ते 8वीपर्यंतच्या मुलांना नापास करण्यात येणार नाही, म्हणजे फेल करण्यात येणार नाही. पण रिॲलिटीमध्ये ते प्रोव्हिजन फॉलो नाही होत ना. म्हणजे आपली टीचर, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या टाईपचं नाही आहे की मुले इंडिपेंडेंटली थिंकिंग करू शकतील की मला फ्युचरमध्ये हे करिअर चूज करायचं आहे, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहे, ते करूच शकत नाही. अजून काय आहे, आपली जनता. आपल्या जनतेला समजायला पाहिजे की आपण एवढा टॅक्स भरतो. समजा कमीत कमी एखादा माणूस वर्षभरामध्ये जर 5,000 रुपयाचं जरी पेट्रोल डिझेल टाकत असेल तर त्यापैकी तो 3,000 रुपये टॅक्समध्ये भरतो. आणि अशा प्रत्येक गोष्टीवर तो टॅक्स भरत असतो. आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये काय करतात, कोणाला चहा पाजायला तुम्ही तयार होत नाही फुकटमध्ये चहा पाजायला, आणि कोणाला उसने पैसे दिले तर त्याने वेळेवर पैसे वापस केले नाही तर त्याच्या घरी 10 वेळा जाता की माझे पैसे वापस कर. आणि तुम्ही सरकारला एवढा टॅक्स भरता आणि त्याला सरकारला तुम्ही रिस्पॉन्सिबल ठरवत नाही, तर ही बरोबर गोष्टी नाही आहे. अजून काय आहे की तुम्ही म्हणजे काय करता की पॉलिटिशियन लोकांकडून पैसे घेता. जर तुम्हाला कोणी काय म्हटले, कुणासोबत तुमचा झगडा झाला तर तुम्ही त्या माणसासोबत 1-1 वर्ष 2-2 वर्ष बोलत नाही. आणि हे पॉलिटिशियन लोकांना तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते तुम्ही खुशीने ॲक्सेप्ट करता. हे पण बरोबर नाही आहे ना. त्यामुळे काय झालं पाहिजे की जनतेनेच सामोरे यायला पाहिजे. काय आहे, एक छोटासा क्लिक करायचा इंटरनेटवर की या माणसावर किती क्रिमिनल केस पेंडिंग आहेत, याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे, सगळी माहिती इंटरनेटवर आपल्याला अवेलेबल आहे. त्यामुळे जनतेने सामोरे यायला पाहिजे आपल्या देशाची प्रोग्रेस होण्यासाठी आणि खरी देशभक्ती इथे दाखवली पाहिजे. तर हे होतं मित्र आणि मैत्रिणींनो क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्सबद्दल, म्हणजे राजनीतीच्या अपराधीकरणाबद्दल. मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपल्या सरकारने आपल्यासाठी कोणकोणत्या स्कीम लॉन्च केलेल्या आहेत, त्या स्कीममध्ये फॉल्ट काय असू शकतात आणि तुम्ही त्याच्यामधला तो फॉल्ट कसा बघू शकता, हे वेगवेगळे जे टॉपिक आहेत ना ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय पृथ्वी, जय आकाशगंगा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला तुम्हाला शेवटी एका ॲपबद्दल सांगायचं होतं. त्या ॲपचं नाव आहे ई-विजिल. ते ॲप लॉन्च केलेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. त्याच्यामध्ये काय असतं, जर आचारसंहितेचं व्हायोलेशन होत असेल तर तुम्ही काय करू शकता, सिम्पली त्याचा ऑडिओ, व्हिडिओ किंवा फोटो त्या ॲपमध्ये टाकू शकता आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्या कॅन्डिडेटवर ॲक्शन घेईल. धन्यवाद. हे होतं मित्रांनो क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्सबद्दल. आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी ज्या स्कीम्स ज्या आहेत सरकारने लॉन्च केलेल्या आहेत त्या ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट होऊन राहिलेल्या की नाही हे कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. जय पृथ्वी, जय आकाशगंगा. थँक्यू सो मच.